2 ते 3 पाण्याने पोहे आपण स्वच्छ धुवून घेऊया. पोहे धुतल्यानंतर एक 5 मिनिटं बाजूला ठेवायचे आणि इथं आपण ओला नारळ किसून घेणार आहोत. ओला नारळ किसून झाल्यानंतर काकडी आधी खाऊन बघा, कडू असेल तर घेऊ नका आणि त्यानंतर काकडीची साल काढून काकडी देखील किसून घेणार आहोत. काकडीतला आपण पाण्याचा अंश असतो तो काढून घेऊया. आता पोहे भिजलेले आहेत, त्याच्यामध्ये किसलेली काकडी आणि ओला नारळ टाकून आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्यात 2 ते 3 चमचे तेल घालून आपण शेंगदाणे खमंग असे तळून घेऊया. त्यामध्ये जिरे, मोहरी, हिरवी मिरची, हिंग, कढीपत्ता टाकून आपण ह्यात डाळ व उडीद डाळ टाकून खमंग अशी ही फोडणी खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तोपर्यंत त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच आलं किसून टाकूया. फोडणी आपली खमंग झाली की त्यामध्ये आपण पोहे टाकून पोहे आपण एक 5 मिनिटं परतून घेणार आहोत. पोहे परतले की त्यामध्ये शेंगदाणे, कोथिंबीर टाकून 1 हात 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम बंद करून वरून साखर टाकून घ्यायची. काकडी पोहे